नमस्कार. प्रत्येकाचं स्वप्न असतं की त्याचं स्वतःचं एक आलिशान घर असावं. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक प्रीमियम मास्टरपीस. फक्त 26x45 या प्लॉटवर आपण बंगल्यासाठी 2D प्लॅन घेऊन आलो आहेत, जो मोठ्या सोसायट्यांमधल्या विलांनाही मागे टाकेल. या प्लॉटची साईज आहे 26x45. फ्रंटेज आहे 26 फीट. यामध्ये आपण 2 एंट्रन्स गेट दिलेले आहेत. एक एंट्रन्स गेट असणार आहे पार्किंगसाठी, एक एंट्रन्स असणार आहे वॉकिंग एंट्रन्स, म्हणजे बंगल्याच्या आतमध्ये चालत जाण्या येण्यासाठी. पार्किंग साईज आहे 8 फीट 6 इंच बाय 18 फीट, ज्यामध्ये तुम्ही एक मोठी SUV आणि 2 बाईक्स आरामात पार्क करू शकता. त्याच्या बाजूला आपण दिलेला आहे वॉकिंग एंट्रन्स. तो असणार आहे 5 फीट बाय 10 फीट आणि त्याच्याच साईडला समोरच्या बाजूला आपण दिलेला आहे ओपन गार्डन, ज्याची साईज असणार आहे 10 फीट बाय 10 फीट. या गार्डनमध्ये तुम्ही झाडे लावणे यासारख्या गोष्टी करू शकता. वॉकिंग एंट्रन्समधनं आतमध्ये गेल्यानंतर आपण मोठा असा लिव्हिंग हॉल दिलेला आहे, ज्याची साईज असणार आहे 15 फीट 6 इंच बाय 16 फीट. हॉल हा भरपूर मोठा आणि प्रशस्त असणार आहे. यामध्ये तुम्ही यू आकाराचा सोफा सेट करू शकता आणि मोठा TV सेट करू शकता. या लिव्हिंग हॉलला आपण 2 मोठ्या विंडो दिलेल्या आहेत, ज्याची साईज असणार आहे 6 फीट बाय 8 फीट. दोन्ही साईडला आपण विंडो दिलेल्या आहेत, ज्यामुळे दिवसभर लिव्हिंग हॉलमध्ये सूर्यप्रकाश आरामात येत राहील. लिव्हिंग हॉलमधून आतमध्ये गेल्यानंतर आपण मोठा डायनिंग एरिया दिलेला आहे, ज्याची साईज असणार आहे 15 फीट बाय 10 फीट. या डायनिंग एरियामध्ये तुम्ही 10 लोक बसतील एवढा मोठा डायनिंग टेबल सेट करू शकता. डायनिंग एरियालगतच एक मोठी अशी पूजा रूम दिलेली आहे, ज्याची साईज आहे 8 फीट 3 इंच बाय 5 फीट. ही पूजा रूम खूप मोठी असणार आहे. यामध्ये 4-5 लोक आरामात पूजेसाठी बसू शकतात. डायनिंग हॉलच्या शेजारी आपण दिलेलं आहे स्टेअरकेस आणि डायनिंग हॉल लगतच आपण दिलेलं आहे किचन. किचनची साईज असणार आहे 8 फीट 6 इंच बाय 10 फीट. पलीकडे आपण दिलेली आहे एक मोठी मास्टर बेडरूम, ज्याची साईज असणार आहे 10 फीट बाय 14 फीट आणि मास्टर बेडरूमलाच अटॅच आपण एक वॉशरूम अटॅच दिलेला आहे. यामध्ये आपण व्हेंटिलेशन, हवा खेळती राहण्यासाठी, दिवसभर बंगल्यामध्ये सूर्यप्रकाश येण्यासाठी भरपूर विंडो दिलेल्या आहेत. पूजा रूममध्ये पण विंडो आहे, ज्याची साईज असणार आहे 4 फीट बाय 8 फीट. डायनिंग हॉलला पण आपण विंडो दिलेली आहे, त्याची साईज असणार आहे 6 फीट बाय 8 फीट. किचनला पण आपण व्हेंटिलेशनसाठी, तेलकट हवा बाहेर जाण्यासाठी विंडो दिलेली आहे, त्याची साईज असणार आहे 4 फीट बाय 6 फीट. मास्टर बेडरूमला पण आपण मोठी विंडो दिली आहे, त्याची साईज असणार आहे 4 फीट बाय 8 फीट. वॉशरूमला पण आपण विंडो दिलेली आहे. तर जर तुमचाही प्लॉट 26x45 असेल आणि तिन्ही साईडला बांधकाम आधीच झालेलं असेल, तर हा 2D प्लॅन कसा एक्झिक्यूट करायचा, मग या विंडोचा काय उपयोग होणार. जर तिन्ही साईडला बांधकाम आधीच झालेलं असेल, तर आता मी तुम्हाला या प्लॅनची सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. इतकं व्हेंटिलेशन, दिवसभर सूर्यप्रकाश, हवा खेळती राहण्यासाठी, गार्डनमधली हवा आतमध्ये येण्यासाठी एवढ्या विंडो दिलेल्या आहेत. जर तिन्ही साईडला घरं असतील तर हवा आतमध्ये कशी येणार, मग या विंडो कुठं बसवायच्या. तर एक खास गोष्ट सांगतो या प्लॅनची. यामध्ये आपण प्लॉटच्या तिन्ही बाजूला 1 फीटाचा ऑफसेट सोडलेला आहे आणि त्याच ऑफसेट लगत या विंडो बसवलेल्या आहेत. ऑफसेट म्हणजे काय, समजा तिन्ही साईडला तुमच्या प्लॉटचं बांधकाम आधीच झालेलं आहे. मग आता व्हेंटिलेशन कसं घ्यायचं किंवा घरामध्ये सूर्यप्रकाश कसा येणार, त्यासाठी आपण तिन्ही बाजूला किचनच्या, मास्टर बेडरूमच्या साईडला, पूजा रूमच्या साईडला किंवा लिव्हिंग हॉलच्या साईडला, या प्लॉटच्या तिन्ही साईडला आपण
1 फीट ऑफसेट सोडला आहे, म्हणजेच 1 फीट मोकळी जागा सोडलेली आहे आणि त्याच्या साईडला असणार आहे आपली आउटर वॉल. मग त्या मोकळ्या जागेमधनं आपल्याला दिवसभर सूर्यप्रकाश आरामात येत राहील. मग ते किचनमध्ये असो, डायनिंग एरिया असो किंवा लिव्हिंग हॉलमध्ये असो. लिव्हिंग हॉलमध्ये तर आपण 2 मोठ्या विंडोज दिलेल्या आहेत, ज्यामध्ये दिवसभर खेळती हवा, सूर्यप्रकाश असणार आहे. जर समजा तुमचा G+1 सेम असा बंगलो जर कन्स्ट्रक्ट करायचा असेल, तर हा सेम प्लॅन तुम्ही फर्स्ट फ्लोअरवरती सुद्धा एक्झिक्यूट करू शकता. जर तुम्हाला कमी जागेमध्ये असाच प्रीमियम बंगलो प्लॅन किंवा तुमच्या कस्टमाइज प्लॉटच्या साईजमध्ये जर तुम्हाला 2D प्लॅन हवे असतील, तर तुम्ही कमेंटमध्ये तुमच्या प्लॉटची साईज कमेंट करा. मी त्यावर नक्कीच व्हिडिओ बनवेन. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एकदा नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती अशाच खूप कमी जागेमध्ये प्रीमियम बंगलो, कमर्शियल, रेसिडेन्शियल असे आपण 2D प्लॅन घेऊन येत असतो. धन्यवाद.